हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दोघेही कामावर जाण्यासाठी निघाले. जान्हवी, तू नोकरी सोडतेस का? मग आमच्यासोबत जॉईन होऊ शकतेस. लकीने जान्हवीला विचारलं. नाही, मला तसं वाटत नाही. जान्हवी थोडी साशंक होत म्हणाली. का? लकीने विचारलं. कदाचित तुझी बहीण मला पसंत करत नाही. जान्हवी शांतपणे बोलली. असं काही नाही. उलट आम्हाला स्टाफची गरज आहे आणि तुझ्यापेक्षा चांगली व्यक्ती मिळणं कठीण आहे. लकीने तिला समजावलं. थँक्स. मी विचार करून सांगते. जान्हवी म्हणाली. ठीक आहे. पण एक सांग, राजवीरची जी सेक्रेटरी आहे ती त्याची गर्लफ्रेंड आहे का? लकीने उत्सुकतेने विचारलं. माहीत नाही. कदाचित असेल. जान्हवीनं उत्तर दिलं. बरं झालं. मला तर वाटत होतं की तूच त्याची गर्लफ्रेंड आहेस. लकी हसत म्हणाला. काय काहीही. जान्हवीनं त्याच्या खांद्यावर हलकासा मारत रागावलेली नजर टाकली. नाही नाही, आता मला समजलंय की तसं काही नाहीये. लकी लगेचच म्हणाला. तसं तर तुझं निकनेम काय आहे? जान? लकीने चेष्टेत विचारलं. नाही जानू. जान्हवी म्हणाली. ओ नाईस. मग मी तुला जानू म्हणू शकतो का? लकीने विचारलं. जान्हवी 2 सेकंद विचार करून म्हणाली. हो ठीक आहे. थँक्स. लकी आनंदाने म्हणाला. दरम्यान राजवीर, नताशा आणि मिस लवी तिघेही क्लबमध्ये पोहोचले होते. राजवीरची नजर मात्र सतत जान्हवीला शोधत होती. इतका वेळ झाला अजून मिस जान्हवी का आली नाही? तो कधी एंट्रीकडे पाहत होता तर कधी घड्याळाकडे. तो बार काउंटरजवळ बसला होता. नताशाने स्वतःसाठी शॉर्ट्स ऑर्डर केले आणि राजवीरला विचारलं, तू घेणार आहेस का? नाही, आत्ता नको. राजवीरने नकार दिला. चला डान्स करूया. नताशाने आग्रह केला. नाही, मला नको. मी इथेच ठीक आहे. राजवीर म्हणाला. नताशा आणि मिस लवी डान्स फ्लोअरवर गेल्या. थोड्याच वेळात जान्हवी आणि लकीही क्लबमध्ये आले. लकीने आपला हात पुढे करत म्हणाला. प्लीज मॅडम. जान्हवीने ही आपला हात त्याच्या हातात दिला. राजवीरने जसं दोघांना आत येताना पाहिलं आणि जान्हवीचा हात लकीच्या हातात पाहिला तसं त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने स्वतःसाठी ड्रिंक ऑर्डर केली पण त्याची नजर सतत जान्हवीवरच होती. तू ड्रिंक घेणार का? लकीने जान्हवीला विचारलं. नाही. जान्हवीने नकार दिला. लकी ड्रिंक घ्यायला गेला. तू इथे का बसलाय? येथे तर सगळे डान्स करायला येतात. लकीने राजवीरला म्हटलं. राजवीर काहीच बोलला नाही. फक्त लकीकडे रागाने पाहत राहिला. असं काय बोललो मी की तू मला अशा नजरेने पाहतोयस? डान्स नको असेल तर तुझी मर्जी. लकी म्हणाला. लकी ड्रिंक घेऊन पुन्हा जान्हवीकडे गेला. जान्हवी थोडी अस्वस्थ झाली होती. बॉम्बेमधील तिची पहिली रात्र तिला आठवली जेव्हा ती तनूसोबत क्लबमध्ये आली होती. तिच्या चेहऱ्यावरून तिची घालमेल स्पष्ट दिसत होती. तू ठीक आहेस ना? लकीने काळजीने विचारलं. हो हो. जान्हवीने मान हलवत उत्तर दिलं. तुझा बॉस जरा जास्तच खडूस नाही का? लकी राजवीरबद्दल बोलला. का? काय झालं? जान्हवीनं विचारलं. मला असं पाहत होता जणू मला खाऊन टाकेल. लकी म्हणाला. तो तो असाच आहे. जान्हवी म्हणाली. राजवीरकडे पाहतच जान्हवीला थोडं बरं वाटलं. तिची भीती हळूहळू कमी झाली. काही वेळाने ती बाजूला असलेल्या काउचवर बसली. थोड्याच वेळात राजवीरही तिच्या शेजारी येऊन बसला. जान्हवीने त्याच्याकडे पाहिलंच नाही. जणू तिला कळलंच नाही की कोण येऊन बसला आहे. आणि त्यानंतर तू त्याच्यासोबत आलीस? गुड. राजवीर टोमण्यात म्हणाला. आणि तरी तुम्हीही तर मिस लवीसोबत आला आहात ना? जान्हवीने त्याच्याकडे न पाहता तोंड वाकडं करत उत्तर दिलं. जणू मी विचारलं असतं तर तू होकार दिला असतास. राजवीर म्हणाला. तुम्ही असं बोलताय जणू मी कधीच तुमच्यासोबत येत नाही. जान्हवी रागाने म्हणाली. एकदा तरी हो म्हणाली असतीस. राजवीर नाराज होत म्हणाला. बातम्या फिरवू नका. तुम्हालाच मिस लवीला सोबत आणायचं होतं. मान्य करा. जान्हवी चिडून म्हणाली. जान्हवी राजवीरवर अशी रागावली होती जणू ती त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याने तिच्या जागी दुसऱ्यालाच सोबत आणलं आहे. असं काही नाहीये.
मी विचारलं असतं तर तू होकार दिला असतास ना? राजवीर पुन्हा खात्री करून घेत म्हणाला. त्याला फक्त जान्हवीकडून हो ऐकायचं होतं. हो, जान्हवी नकळत म्हणाली. ते शब्द ऐकताच राजवीरच्या मनात वेगळीच आनंदाची लहर उमटली. मग तू म्हणत होतीस ना, तुला माझा चेहराही पाहायचा नाही? राजवीरने विचारलं. ते मी रागात बोलले होते, जान्हवी म्हणाली. ओ सिरियसली? राजवीर डोळे वटारत म्हणाला. तुम्हीही चुकीचं बोललात. मी तशी मुलगी नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. तू असं बोलतेस जणू मी तुझ्यावर जबरदस्ती केली. तू शांतपणे बोलू शकली असतीस. मी माझी अडचण सांगितली होती. कदाचित तू समजशील म्हणून. राजवीर अजूनही नाराज दिसत होता. मी समजून घेतलं होतं. मी प्रयत्न करीन असंही म्हटलं होतं. पण नवीन सेक्रेटरी नेमण्याआधी तुम्ही मला एकदाही सांगितलं नाही, जान्हवी म्हणाली. मला वाटलं तू माझ्यासोबत काम करू इच्छित नाहीस, राजवीर म्हणाला. मी तसं कधीच म्हटलं नव्हतं, जान्हवी त्यांच्या डोळ्यात प्रेमाने पाहत म्हणाली. तूच तर म्हणत होतीस की तू इथे फक्त काही दिवसांसाठीच आहेस, राजवीरने आठवण करून दिली. हो, पण तुम्हीच मला काढून टाकलं होतं, आठवत असेल तर, जान्हवी म्हणाली. ते मी रागात केलं. तू मला न सांगता सुट्टीवर गेली होतीस, राजवीर म्हणाला. आता काय, तुम्हाला नवीन सेक्रेटरी मिळाली आहे ना, तिला माझ्यापेक्षा चांगलं काम येतं. कॉंग्रॅच्युलेशन्स, जान्हवी टोमणा मारत म्हणाली. माझा तसा अजिबात हेतू नव्हता, राजवीर म्हणाला. राहू द्या, जान्हवी त्याच्या शब्दांवर विश्वास न ठेवता म्हणाली. दोघेही कित्येक वेळेपासून वाद घालत होते, पण अजूनही त्या वादाचा काहीच निष्कर्ष लागलेला नव्हता. दोघेही आपापली बाजू ठामपणे मांडत होते. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की याच्यापासून दूर राहा. हा मुलगा योग्य नाही, राजवीर जान्हवीला म्हणाला. इथे सगळेच असेच असतात. मग मी काय करू? तुम्ही काही कायम माझ्यासोबत राहणार आहात का? जान्हवी ही त्याच्यावर चिडत उत्तर देते. तुम्हालाच माझ्यासोबत राहायचं नाही, राजवीर तक्रारीच्या सुरात म्हणतो. मी असं कधी म्हटलं? जान्हवी लगेच विचारते. माझ्या बाबतीत 10 नखरे करता आणि यालाच मात्र थेट घरी घेऊन गेलात, राजवीर नाराजीने म्हणतो. हो, तो माझा फ्रेंड आहे, जान्हवी शांतपणे उत्तर देते. अच्छा, म्हणजे आता तो फ्रेंडही झाला? आणि मी विचारलं तेव्हा तुम्ही नकार दिला होता, राजवीर टोमणा मारतो. त्याच्या शब्दातली जळजळ स्पष्ट जाणवत होती. मी तुम्हाला कारण सांगितलं होतं, जान्हवी म्हणते. कसलं तरी फालतू कारण होतं ते, राजवीर तिरसटपणे म्हणतो. तुम्हाला फालतू वाटेल, जान्हवी ठामपणे उत्तर देते. फालतूच होतं, राजवीर पुन्हा म्हणतो. तेवढ्यात लकी जान्हवीजवळ येतो. इथे एकटी काय बसलीस जानू? चल डान्स करूया, तो म्हणतो. नाही, मला नाही यायचं, तू जा, जान्हवी त्याला नकार देते. ओके, जसं तू म्हणशील, असं म्हणत लकी परत डान्स फ्लोअरकडे जातो. लकी मिस लव्यजवळ जाऊन म्हणतो. तू म्हणत होतीस ना की राजवीर तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तो तर तिथे दुसऱ्या मुलीसोबत बसला आहे. बसलाय ना, तो डान्स करत नाही. तू कर ना, मिस लवी उत्तर देते. नताशा आणि मिस लवी दोघीही पूर्णपणे नशेत होत्या. लकी गेल्यावर राजवीर जान्हवीकडे रोखून पाहत विचारतो. त्याने काय म्हटलं? काय? जान्हवीला त्याचा अर्थच कळत नाही. तो तुम्हाला जानू का म्हणत होता? राजवीर चिडून विचारतो. हो, मला घरी सगळे प्रेमाने जानूच म्हणतात, जान्हवी स्पष्ट करते. ओ, म्हणजे हा कधीपासून तुमच्या कुटुंबाचा सदस्य झाला? राजवीर उपरोधाने विचारतो. नाही, त्याने विचारलं म्हणून मी होकार दिला, जान्हवी म्हणते. काय होकार दिला? राजवीर अधिकच चिडतो. अहो, तुम्हाला झोप तरी येते का? जान्हवी विषय बदलण्याचा प्रयत्न करते. तुम्ही राहू द्या, हा तुमचा विषय नाही, राजवीर थोडा रागाने म्हणतो. ठीक आहे, पुढे विचारणार नाही, जान्हवी गाल फुगवत म्हणते. आणि हो, त्याला सांगायचंय की तुम्हाला फक्त नावानेच बोलवावं, राजवीर डोळे वटारत सांगतो. हो, सांगून टाकेन, जान्हवी मान हलवते. ऑफिसमधला तुमचा मित्रही तुम्हाला जानूच म्हणतो का? राजवीर पुन्हा विचारतो. त्याच्या बोलण्यातून त्याची
पॉझिटिव्हनेस स्पष्ट दिसत होती. नाही, जान्हवी नकार देते. आणि तो पुण्याचा मित्र? राजवीर विचारतो. आणि त्यावेळी हो, जान्हवी मान हलवते. तोही जानू म्हणतो. राजवीर खात्री करून घेतो. हो, जान्हवी पुन्हा मान हलवते. पण का? राजवीर मोठे डोळे करत विचारतो. तो माझा बालपणीचा मित्र आहे, जान्हवी उत्तर देते. म्हणजे तुमचे सगळे बालपणीचे मित्र तुम्हाला जानूच म्हणतात? राजवीर प्रश्नांची सरबत्ती करतो. खूप प्रश्नांमुळे जान्हवी पूर्णपणे वैतागली होती. हो म्हणतात. माझं घरचं नाव जानू आहे. सगळे मला तसंच बोलवतात. तुम्हाला काय? इतके प्रश्न का विचारताय तुम्ही? जान्हवी एकाच दमात सगळं काही स्पष्ट करते. मला काही फरक पडत नाही. पण हा तुमचा बालपणीचा मित्र नाही. मग तो तुम्हाला जानू का म्हणतो? राजवीर लकीकडे बोट दाखवत म्हणतो. अरे, त्याने विचारलं आणि मी होकार दिला. आता मी काय करू? सांगते त्याला की जानू म्हणू नको. आता तुम्ही माझा जीव घ्याल का? जान्हवी वैतागून हात जोडत म्हणते. मला काही फरक पडत नाही, पण नीट लक्षात ठेवून त्याला सांगायचं. राजवीर ठामपणे म्हणतो. हो बाबा, सांगते. जान्हवी चिडत म्हणते. नंतर मी विसरले असं म्हणू नका, कारण तुम्हाला विसरायचा आजार आहे. राजवीर टोमणा मारतो. असं काही नाही. जान्हवी डोळे बटारत म्हणते. घरी जायचं आहे का? राजवीर विचारतो. हो, जायचंच आहे. मला इथे यायलाच नको होतं, जान्हवी उदासपणे म्हणते. मग आलीसच कशाला? राजवीर विचारतो. तुम्ही का आलात? जान्हवी उलट प्रश्न करते. आणि त्यानंतर असं काय उत्तर आहे? तुम्ही का आलात? राजवीर पुन्हा विचारतो. कारण तुम्हाला मी इथे यायला नको होतं. जान्हवी रागाने राजवीरकडे पाहत म्हणते. नेहमी मला नको असलेलंच का करावं लागतं? जान्हवी चिडून बोलत होती. कारण तुम्ही खूप वाईट आहात. तुम्ही नेहमीच. इतकं बोलून ती अचानक थांबली. नेहमी काय? पूर्ण बोला. काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि त्यानंतर राजवीर तिला थेट विचारतो. काहीच नाही. मला काहीच बोलायचं नाही. जान्हवी नजर वळवत म्हणते. तुम्हाला घरी जायचं असेल तर मी सोडतो. मीही निघतोय. राजवीर शांतपणे विचारतो. हो. जान्हवी हो म्हणत लकीकडे पाहते आणि गप्प बसते. तुमच्यासोबत जायचं असेल तर तुमची मर्जी. जान्हवी लकीकडे पाहते हे पाहून राजवीर चिडून म्हणतो. नाही, मला आत्ताच जायचं आहे. तुम्ही जात असाल तर. जान्हवी लगेच बोलते. ठीक आहे, चला. राजवीर सोफ्यावरून उठत कोट नीट करत म्हणतो. मी लकीला सांगून येते. जान्हवी निघू लागते. राजवीर तिचा हात पकडून तिला थांबवतो. त्याची काही गरज नाही. पण सांगायला तर हवं ना. तो आपल्याला शोधेल तर. जान्हवी थोडी काळजीत विचारते. इतकी दारू प्यायली आहे की त्यांना स्वतःलाच आठवत नसेल कुणासोबत आलेत. आणि त्यानंतर राजवीर उदासीनपणे म्हणतो. हो, मग ठीक आहे. हे ऐकून जान्हवी राजवीर सोबत निघते. दोघं गाडीत बसून जान्हवीच्या सोसायटीत पोहोचतात. आणि त्यानंतर गुड नाईट असंही बोलतात. जान्हवी म्हणते. गुड नाईट. राजवीर उत्तर देतो. वा, तुम्ही उत्तरही देता? बुवया उंचावत जान्हवी म्हणते. हो, तुम्हाला तरी देतो. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणतो. ओके, बाय. जान्हवी गाडीचं दार उघडत म्हणते. बाय. आणि त्यानंतर राजवीरही म्हणतो. मी जाते. जान्हवी थांबून म्हणते. हो. राजवीर थोडक्यात उत्तर देतो. जान्हवी गाडीतून उतरायला लागते, पण पुन्हा थांबते. ती काहीतरी बोलायला लागते आणि पुन्हा गप्प होते. काय? काही राहिलंय का? राजवीर विचारतो. नाही. जान्हवी मान हलवत म्हणते. मग काहीतरी म्हणायचं आहे असं वाटतंय.
राजवीर तिचा संकोच ओळखून म्हणतो, हो थँक्स. जान्हवी हळूच म्हणते, कशासाठी? राजवीर विचारतो, घरी सोडल्याबद्दल. एवढंच? आणि त्यानंतर राजवीर विचारतो, हो. जान्हवी म्हणते, आणखी काही? राजवीर पुन्हा विचारतो, नाही, म्हणजे तुम्ही घरी याल का? वेळ असेल तर. नाही जमलं तरी चालेल. जान्हवी खूप वेळ मनात असलेली गोष्ट कसाबसा बोलते. तुम्ही म्हणाल तर नक्की, पण मला कुठल्या तरी न्यायचं आहे ते तरी सांगा. राजवीर थोड्या टोमण्यात म्हणतो, तसं काही नाही. जान्हवी पटकन म्हणते, ठीक आहे, येतो. राजवीर हसत म्हणतो, मग चला. जान्हवी आनंदाने म्हणते. राजवीरही स्मित हास्य करत गाडीतून खाली उतरतो. दोघं लिफ्ट जवळ येतात. लिफ्ट बंद होती. हे काय, लिफ्ट बंद आहे? जान्हवी साईन पाहून म्हणते. राजवीर तिला रोखून पाहतो. असं काय पाहताय? मी थोडीच लिफ्ट खराब केली आहे. आणि त्यावेळी जान्हवी म्हणते, मी म्हणतोय, आज अचानक मला घरी यायला कसं म्हणालीस? लिफ्ट बंद आहे म्हणून सूड घेतलाच वाटते. राजवीर हसत म्हणतो, काहीही, मला माहीतच नव्हतं लिफ्ट बंद आहे. तुम्ही जा इथून, मला घरी सोडायची गरज नाही. जान्हवी त्याला हलकेच मागे ढकलत म्हणते, ठीक आहे, ठीक आहे, तू म्हणतेस तर मानतो. राजवीर तिचा हात धरत म्हणतो. एक मजला चढताच जान्हवी थकते. मी खूप थकले आहे. दीने खाली फ्लॅट का घेतला नाही? ती जिन्यावर बसते. राजवीर तिला उचलून घेतो. तुम्ही काय करताय? जान्हवी घाबरून विचारते. राजवीर तिला उचलून जिना चढू लागतो. तुम्ही थकून जाल, जान्हवी काळजीने म्हणते. आणि त्यानंतर मिस जान्हवी, माझे डंबेल्सही तुमच्यापेक्षा जड असतात. राजवीर तिला हलकसं उचलत म्हणतो, मग तुमची मर्जी. जान्हवी हसत त्याच्या गळ्यात हात टाकते. फ्लॅटपाशी पोहोचल्यावर राजवीर तिला खाली ठेवतो. जान्हवी पर्समधून चावी काढून दार उघडते. तुम्ही काही खाणार आहात का? घरात शिरताच जान्हवी विचारते. नाही. आणि त्यानंतर राजवीर नकार देतो. मिरची नाही घालणार? जान्हवी लगेच म्हणते, नाही, कॉफी. राजवीर म्हणायला लागतो, खरंच छान बनवेल. जान्हवी मध्येच बोलते, त्या दिवशी मुद्दाम मिरची घातली होतीस ना? राजवीरने विचारलं. राजवीरनं संशयानं पाहत विचारतो. ओ. जान्हवी काहीच उत्तर देत नाही, देऊ शकत नाही. मी जान्हवी, तुम्ही फारच खोडकर आहात. तिचं मौन पाहून राजवीर हसत म्हणतो, आय एम सॉरी. असं म्हणत जान्हवीने आपला एक कान पकडला. राजवीरने डोळे वाटारून तिच्याकडे पाहिलं. जान्हवी पीठ मळू लागली, पण तिचे मोकळे केस तिला सतावत होते. राजवीर पुढे गेला. तिचे केस मागे सारले आणि तिच्या केसांचा अंबाडा बांधून दिला. त्याचे हात तिच्या कमरेवरून सरकत तिच्या पोटावर स्थिरावले. मिस जान्हवी, तुम्ही मला एवढं का त्रास देता? राजवीरने अत्यंत प्रेमाने विचारलं. सध्या तरी तुम्हीच मला त्रास देत आहात, जान्हवी उत्तरली. मी? राजवीरने आश्चर्याने विचारलं. हो ना, तुम्हीच तर मला कामावरून काढलं. जान्हवी म्हणाली. आता तुम्ही पुण्याला जाणार आहात का? राजवीरने विचारलं. माहीत नाही, बघते. इथेच नोकरी मिळाली तर जाणार नाही, जान्हवी म्हणाली. इथे कुठे? राजवीरने पुन्हा विचारलं. लकी सांगत होता की मी त्यांचं ऑफिस जॉईन करू शकते, जान्हवी म्हणाली. काय? हे ऐकताच राजवीरने तिला सोडून दिलं. हो, पण अजून मी त्याला होकार दिलेला नाहीये, विचार करते, जान्हवी शांतपणे म्हणाली. माझ्यासोबत काम करताना तुम्हाला काय अडचण आहे? राजवीर नाराजीने म्हणाला. आणि त्यानंतर मला काहीच अडचण नाही, उलट तुमच्यासोबत सगळं योग्य वाटतं, सुरक्षित वाटतं, जान्हवी प्रामाणिकपणे म्हणाली. मग नोकरी का सोडायची होती? राजवीरनं विचारलं.
मी कुठे सोडायची होती? तुम्हीच तर, जान्हवी म्हणत असतानाच. बस मी जान्हवी, सगळा दोष माझ्यावर टाकू नका. तुम्हीच तर तशा बोलल्या होत्या. राजवीर चिडून म्हणाला. पण जान्हवी काही बोलणार इतक्यात राजवीरनं तिला थांबवलं. ते सोडून द्या. सांगा, तुम्ही माझ्यासोबत काम करणार आहात का? पण मिस लवी, जान्हवी म्हणाली. ते विचारा, फक्त सांगा, माझ्यासोबत काम करणार आहात का? राजवीरने ठामपणे विचारलं. हो, जान्हवी म्हणाले. म्हणजे तुम्ही ऑफिस सोडत नाहीयेत का? राजवीर म्हणाला. हो. जान्हवी त्याच्या होकारात होकार मिसळत होती आणि म्हणाली. दोघांनी जेवण केलं. त्यानंतर जान्हवी कपडे बदलायला गेली. राजवीर तिची वाट पाहत होता. जान्हवी परत येताच तो म्हणाला. ओके, मी जान्हवी, उद्या ऑफिसमध्ये भेटू. काय, तुम्ही निघत आहात? जान्हवीचा चेहरा उतरला. हो, राजवीर म्हणाला. लिफ्ट बंद आहे तर पायऱ्यांनी जावं लागेल, जान्हवी म्हणाली. तिला तो जाऊ नये असं वाटत होतं. हो, पायऱ्यांनीच जावं लागेल. ओढता येत नाही मला, राजवीर हसत म्हणाला. काहीही बोलता. थोडा वेळ थांबला तर कदाचित लिफ्ट सुरू झाली असती, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर खुली होईल, राजवीरने विचारलं. कदाचित, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर होकार देत म्हणाला. या, बसा. जान्हवीने त्याला बसायचा इशारा केला. राजवीर तिच्या शेजारी सोफ्यावर बसला. एक गोष्ट विचारू, जान्हवी म्हणाली. हो, राजवीर म्हणाला. तुम्ही मिस लवीला आधीपासून ओळखता का? जान्हवीनं विचारलं. नाही. असं का विचारतेस? राजवीरनं उलट प्रश्न केला. नाही, मला तसं वाटलं, जान्हवी म्हणाली. असं का वाटलं? राजवीरनं विचारलं. ते जाऊ द्या, तुम्ही मला इतके दिवस इग्नोर का करत होतात? जान्हवीनं विषय बदलला. मी? राजवीर आश्चर्याने म्हणाला. आता खोटं बोलू नका, जान्हवी म्हणाली. आणि तुम्ही काय करत होतात? राजवीरने विचारलं. मी कधी केलं? जान्हवीने प्रतिप्रश्न केला. जेव्हा मी तुम्हाला घ्यायला घरी आलो होतो तेव्हा, राजवीर म्हणाला. म्हणजे तुम्ही माझ्याशी बदला घेत होतात? जान्हवीनं विचारलं. नाही, राजवीर म्हणाला. मग तुम्ही मान्य करता ना की तुम्ही मला इग्नोर केलं? असं म्हणत जान्हवी तोंड फुगवून बसली. राजवीरनं तिच्या गळ्यात हात घालून तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या गालावर किस केलं. तुम्ही खूप वाईट आहात, जान्हवी त्याच्या छातीवर हलकासा मारत म्हणाली. तुमच्या इतकं नाही, राजवीर हसत म्हणाला. आता आधी ठरवा, तुमची सेक्रेटरी कोण असणार आहे? जान्हवी प्रेमाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. ऑफकोर्स मिस लवी, राजवीर म्हणाला. जान्हवी उठू लागली, पण राजवीरने तिला थांबवलं. मला सोडा, जान्हवी म्हणाली. नाहीतर तुम्हाला मिस्टर मेहता आणि कुणा दुसऱ्याच्या अंडर शिफ्ट करेन, राजवीर मजेत म्हणाला. ठीक आहे, विक्रमसोबतही काम करू शकते मी, जान्हवी सहज म्हणाली. विक्रम कोण? राजवीरने विचारलं. माझा फ्रेंड, जान्हवी उत्तरली. आणि नाही, अजिबात नाही. राजवीरचा हात जान्हवीच्या मानेभोवती होता. तो तिचा चेहरा आपल्या छातीशी अलगद लावत म्हणाला. दुखतंय. जान्हवी त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची मान राजवीरच्या बाहूमध्ये अडकलेली होती. तूच माझे सेक्रेटरी होतीस आणि तूच राहणार आहेस, राजवीर ठामपणे म्हणाला. अच्छा जी, जान्हवी हसत म्हणाली. अगदी बरोबर, राजवीरही म्हणाला. आता मला एक प्रॉमिस करा, तुम्ही मला इग्नोर करणार नाही. असं म्हणत जान्हवीनं आपला हात त्याच्या पुढे केला. का? मी तुला इग्नोर केलं तर तुला फरक पडतो? राजवीरने विचारलं. हो, पडतो, जान्हवी उत्तरली. मग मला सतत त्रास का देतेस? राजवीर म्हणाला. मी कधी त्रास देते? जान्हवीने प्रश्न केला. तेवढ्यात दरवाजाकडून आवाज आला. उठा उठा. आवाज ऐकता जान्हवी घाईघाईने राजवीरला उठायला सांगू लागली. काय झालं? जान्हवी असं अचानक का बोलते हे राजवीरला समजत नव्हतं. जान्हवी त्याला पटकन आपल्या खोलीत घेऊन गेली. काय झालं? राजवीर आश्चर्याने विचारत होता. दी आली आहे, जान्हवी घाईत म्हणाली. मग?
राजवीरने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मग काय? तुम्हाला पाहिलं तर ती 100 प्रश्न विचारेल. तुम्ही इथेच थांबा, मी लगेच येते, असं सांगून जान्हवी निघाली. ही काय पद्धत आहे? राजवीर पुटपुटला. दी, तुम्ही आलात? जान्हवी तनूशी बोलली. हो, खूप थकले आहे. लिफ्ट बंद होती ना, तनू म्हणाली. जा, फ्रेश होऊन घ्या, जान्हवी म्हणाली. आता अजिबात ताकद नाही, असं म्हणत तनू तिथेच सोफ्यावर कोसळली. जान्हवी काय करावं जान्हवीला काय करावं हेच तिला कळेना. ती परत खोलीकडे जाणार इतक्या तिचं लक्ष तिथे ठेवलेल्या राजवीरच्या कोटाकडे गेलं. तिने तो उचलला आणि शांतपणे खोलीत गेली. ती सोफ्यावरच बसली आहे. जशी ती खोलीत जाईल तसं तुम्ही लगेच निघून जा, जान्हवी राजवीरला म्हणाली. आणि मी नाही गेलो तर, असं म्हणत राजवीर बेडवर आडवा झाला आणि बूट काढू लागला. हे काय करताय? जान्हवीनं विचारलं. तुला काय वाटतं? असं म्हणत राजवीरने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं. तूच ना मला जायला सांगतेस? तर विचारतो. हो, जान्हवी म्हणाली. मग आत्ता जातो, राजवीर म्हणाला. नाही नाही, आत्ता नाही, प्लीज, असं म्हणत जान्हवी पटकन उठून बसली. आत्ताच तर जायला सांगत होतीस, राजवीर म्हणाला. हो, पण आत्ता नाही, जान्हवी गोंधळात म्हणाली. जान्हवी बाहेर जाऊन पाहते तर तनू आपल्या खोलीत गेलेली असते. उठा, आता तरी जा प्लीज, जान्हवी म्हणाली. हो, जातोय, पण तुझी हाऊसमेट मला पाहिली तर काय होईल? राजवीर हसत विचारतो. 10 प्रश्न विचारेल. बस, जान्हवी म्हणाली. मग तू तुझे बाकीचे फ्रेंड्सही तिला भेटवले नाहीस का? राजवीरने विचारलं. अरे तुम्ही जा ना इथून, जान्हवी वैतागून म्हणाली. ते सगळे भेटले तिच्या, राजवीर म्हणाला. हो तर, जान्हवी म्हणाली. मग मी का नाही भेटू शकत? राजवीर हट्टाने म्हणाला. ती काही कॅफ नाहीये जिथे सगळ्यांनाच भेटायला लागतं, जान्हवी म्हणाली. ती कोण आहे? राजवीरने विचारलं. तुम्हाला माहीत नाही, जान्हवीने उलट विचारलं. नाही, राजवीर म्हणाला. ठीक आहे, सोडा, तुम्ही आता निघा, जान्हवी म्हणाली. आता नाही जाणार. आता तर मला नक्कीच तुझ्या हाऊसमेटला भेटायचं आहे. राजवीर हट्ट धरून बसला. लहान मुलासारखा हट्ट करत आहात. मी सांगितलं ना, तुम्ही नाही भेटू शकत, जान्हवी समजावत म्हणाली. का? का नाही भेटू शकत? तू पुण्यापर्यंतच्या फ्रेंड्सना भेटू शकतेस, पण मला नाही. राजवीर ऐकायला तयारच नव्हता. कारण ती मला आधीपासूनच ओळखते. आम्ही सगळे एकाच गावचे आहोत, जान्हवी म्हणाली. मग ऑफिसमधल्या फ्रेंडला पण भेटवलंच असेल ना, राजवीर म्हणाला. तुम्ही समजून का घेत नाही, जान्हवी म्हणाली. समजत नाहीये तू, राजवीर म्हणाला. तो माझा फ्रेंड आहे म्हणून तुमची ओळख कशी करून देऊ? माझा बॉस घरात काय करतोय असं सांगू का? आणि त्यावेळी प्लीज जा, दीने पाहिलं तर मोठीच अडचण होईल. ती साधी गोष्टही मोठी करून सांगेल, असं म्हणत जान्हवीनं त्याच्यापुढे हात जोडले. ठीक आहे, जातो, असं म्हणत राजवीर उभा राहिला. जान्हवी त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेली. खालीपर्यंत नाही येणार? राजवीरनं विचारलं. लिफ्ट खराब आहे, मग मला परत सोडायला कोण येणार? जान्हवी म्हणाली. ओके, मग सकाळी भेटू, राजवीर म्हणाला. हो, जान्हवी म्हणाली. वेळेत ये, राजवीर हसत म्हणाला. मी नाही आले तर? जान्हवी राजवीरला म्हणाली. मग तुम्हीच बघून घ्या, राजवीर शांतपणे उत्तर देतो. आज जान्हवी आणि राजवीर दोघांचाही मूड खूपच छान होता. दोघांच्याही चेहऱ्यावर एक गोड असं हास्य होतं. बऱ्याच दिवसानंतर आज दोघंही मनापासून खुश दिसत होते. विक्रमही आज काहीच बोलत नव्हता. मला माहीत आहे, विक्रम उगाचच काहीतरी बोलतोय. माझ्यासमोर तर मिस्टर मेहतांनीच मिस लवीची ओळख करून दिली होती. सर तिला आधीपासून कसे ओळखत असतील? विक्रम काहीही बोलतो.
सर असे नाहीत असा विचार करत जान्हवी बेडवर पडलेल्या राजवीरबद्दलच विचार करत होती. आज जान्हवी आनंदी होती. इतक्या दिवसानंतर आज राजवीरही खूप हलकं आणि चांगलं वाटत होतं. जान्हवीशी झालेला राग त्यालाही आतून त्रास देत होता, पण आता त्यांच्यात पुन्हा समेट झाला होता आणि त्यामुळे तो खूप खुश होता. आज जान्हवी वेळेवर उठून तयार झाली होती. ती वेळेवर ऑफिसला पोहोचली होती. घड्याळात पाहिलं तर अजून 5 मिनिटं बाकी होती. अजून सर यायला वेळ आहे. काल तर त्यांनी मला पूर्णपणे इग्नोर केलं होतं. असा विचार करत जान्हवी लिफ्टजवळ उभी राहून राजवीरची वाट पाहू लागली. जसं तिला राजवीर येताना दिसला तशी तिने पटकन लिफ्टची बटन दाबलं आणि आश्चर्य म्हणजे लिफ्ट लगेच उघडली. मी पुढे कधी बोलले तर ही लिफ्ट उघडायला युग लागते आणि आज 2 सेकंदात उघडली. ही लिफ्टसुद्धा आपल्या बॉससारखीच आहे. मी म्हणे त्याच्या उलटच करते. जान्हवी स्वतःशीच पोटपुटली. ती हळूच लिफ्टमध्ये गेली. तेवढ्यात राजवीरही लिफ्टमध्ये आला. यू आर लेट मिस जान्हवी. राजवीर तिला पाहत म्हणाला. नाही. जान्हवी ठामपणे नकार देत म्हणाली. राजवीरने घड्याळ दाखवत म्हणाला. हे बघा. पण मी तुमच्या आधीच आले होते. जान्हवी म्हणाली. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं ना, उशीर करू नका. राजवीर थोड्या गंभीर आवाजात म्हणाला. पण मी उशीर केलेलाच नाहीये. जान्हवी उत्तर देत म्हणाली. राजवीर तिच्या जवळ आला, पण तेवढ्यात लिफ्ट उघडली. जान्हवी त्याच्या बाजूने निघून गेली. ती आपल्या डेस्कवर जाऊन बसली. त्याच्या शेजारीच मिस लवी बसलेली होती, जी आपली लिपस्टिक अजून गडद करत होती. जान्हवी राजवीरसाठी कॉफी घेऊन येत होती, पण वाटेतच मिस लवीने तिच्या हातातून कप काढून घेतला. तू जाऊन तुझं काम कर. मी सरांना कॉफी देऊन येते. असं म्हणत मिस लवी कॉफी घेऊन थेट राजवीरच्या केबिनमध्ये गेली. पण जान्हवी काही बोलणार इतक्यातच मिस लवी आत निघून गेली. हिला जरा जास्त स्मार्ट व्हायचं आहे. उगाचच जबरदस्ती. जान्हवीला खूप चीड आली. ती रागाने आपल्या डेस्कवर जाऊन बसली. मिस लवीला कॉफी घेऊन आलेली पाहून राजवीर थोडा आश्चर्यचकित झाला. मिस जान्हवी कुठे आहे? त्याने मिस लवीला विचारलं. ती तर आपल्या डेस्कवर बसून टाइमपास करत आहे. मीच तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले. मिस लवी जान्हवीची तक्रार करत म्हणाली. राजवीरने CCTV फुटेज पाहिलं. जान्हवी रागाने तोंड फुगवून बसलेली दिसत होती. आता हिला काय झालंय? आत्तापर्यंत तर सगळं ठीक होतं. तो स्वतःशीच म्हणाला. तुम्ही जाऊ शकता मिस लवी. असं म्हणत त्याने तिला बाहेर पाठवलं. जी सर. असं म्हणत लवी निघून गेली. जान्हवीने मिस लवीला राजवीरच्या केबिनमधून बाहेर येताना पाहिलं. तिच्या डोळ्यांना विश्वासच बसेना. जेव्हा मिस लवी आत गेली होती तेव्हा तिच्या ओठांवर गडद लाल लिपस्टिक होती, पण बाहेर येताना तिच्या ओठांवर लिपस्टिकच नव्हती. ह्याची लिपस्टिक इतक्या लवकर कशी पुसली गेली असा विचार करत असताना जान्हवीचा फोन वाजला. तिने फोन उचलला. राजवीरने तिला केबिनमध्ये बोलावलं होतं. जी सर. तुम्ही बोलावलं? जान्हवी विचारत म्हणाली. काय झालं मी जान्हवी? राजवीरने जान्हवीला विचारलं. काही नाही. जान्हवी थोडक्यात उत्तर देते. आज तुम्ही कॉफी आणली नाहीत म्हणून मला वाटलं. राजवीर बोलत होता. हो ते मिस लवी. आणि त्यानंतर जान्हवी बोलायला लागली. तेवढ्यात राजवीर तिला थांबवत म्हणाला. मिस जान्हवी, मी आधीच सांगितलं होतं ना, जर असं झालं तर मिस लवीला दुसऱ्या पोस्टवर शिफ्ट करेन. नाही, त्याची गरज नाही. जान्हवी शांतपणे बोलली. का? काय झालं? काल तर आपण याबद्दल बोललो होतो ना? जान्हवीच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे राजवीर गोंधळला आणि थोडा अस्वस्थ झाला. नाही, मला थोडा वेळ विचार करण्यासाठी हवा आहे, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर काय? राजवीर आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. जान्हवी काहीही न बोलता तिथून निघून गेली. हिला अचानक काय होतंय? काहीच समजत नाहीये.
राजवीर स्वतःचे केस ओढत स्वतःशीच पुटपुटला. दुसरीकडे जान्हवी ही खूप अस्वस्थ होती. मला का रडावंसं वाटतंय कळत नाही, पण जे काही मी पाहिलंय तिचं मन अधिकच बेचैन झालं होतं. जान्हवीचा मूड पूर्णपणे ऑफ झाला होता. तिचं कोणतंच काम नीट होत नव्हतं. अजून काम पूर्णही नाही झालं. लवकर करा. मिस लवी कोणावर तरी रागात ओरडत होती. हो मॅडम, जवळजवळ झालंच आहे, तो कर्मचारी घाबरत उत्तर देतो. मिस लवी ज्या पद्धतीने ऑर्डर देत होती ते पाहून जान्हवी अधिकच अस्वस्थ झाली. हे स्वतःला बॉस समजते का? आणि हा ऐकतोय तरी का? तिचा संशय अधिकच वाढत चालला होता. तुला तुझी नोकरी प्रिय आहे की नाही? मिस लवी त्या कर्मचाऱ्याला झापत म्हणाली. सॉरी मॅडम, आत्ताच पूर्ण करतो. तो पुन्हा माफी मागतो. जान्हवीला राहावेना. तुमचं काम तुम्ही दुसऱ्याकडून का करून घेताय? आणि त्यावेळी तिने थेट विचारलं. तू तुझ्या कामाशी काम ठेव, समजलं? मिस लवी रागात डोळे वटारत म्हणाली. मिस लवीचा उद्धटपणा पाहून जान्हवी हादरली. मिस लवी फाईल घेऊन राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, फाईल. आणि त्यानंतर ती फाईल देत म्हणाली, ठीक आहे, ठेवून द्या. राजवीर लॅपटॉपमध्ये पूर्णपणे गुंतलेला होता. खूप वेळ ती तिथेच उभी होती. नंतर राजवीरने फाईल पाहिली. हो ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. मी पाणी घेऊन येऊ का? मिस लवी टेबलवरचा ग्लास उचलत म्हणाली. हो. आणि त्याच नंतर राजवीर काम करतच म्हणाला. पाणी उचलताना थोडंसं पाणी राजवीरच्या शर्टवर सांडलं. सॉरी सर, चुकून झालं. ती घाबरत म्हणाली. आर यू मॅड? आता जा इथून, राजवीर रागात म्हणाला. राजवीर शर्ट बदलण्यासाठी केबिनला लागून असलेल्या रूममध्ये गेला. मिस लवीने मात्र आपल्या शर्टचे पुढचे 3 बटन उघडले आणि केबिनच्या बाहेर आली. संपूर्ण स्टाफ आणि जान्हवी तिच्याकडे पाहत होते. ती बटन लावत बाहेर येत होती. ते दृश्य पाहताच जान्हवीची दुनिया कोसळली. तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं. कसाबसा तिने स्वतःला सावरलं. जान्हवीने राजवीरच्या केबिनचं दार उघडलं तेव्हा राजवीर आतल्या रूममधून बाहेर येत होता, शर्टची बटन लावत. आत्तापर्यंत रोखलेले अश्रू अखेर वाहू लागले. जान्हवी धावत वॉशरूममध्ये गेली आणि जोरजोरात रडू लागली. खूप वेळ रडल्यावर तिचे डोळे सुजले. डेस्कवर आली, आपलं सामान पॅक केलं आणि कुणालाही न सांगता घरी निघून गेली. मी विक्रमचं ऐकलं नाही. तो सांगतच होता माझाच मेंदू बिघडला होता, म्हणून मी विश्वास ठेवला. जान्हवी रडतच होती. थोड्या वेळाने मिस लवी पुन्हा केबिनमध्ये आली. मिस जान्हवीला पाठवा, राजवीर म्हणाला. सर, त्या तर ऑफिसमध्ये नाहीत. काय? ऑफिसमध्ये नाहीत? कुठे गेल्या? माहीत नाही सर. आणि त्यावेळी राजवीरने जान्हवीला फोन केला, पण फोन तिच्या बॅगेत होता. सतत वाजत राहिला. अचानक कुठे गेल्या असतील? अजून सुट्टीची वेळही झाली नाही. तो घड्याळाकडे पाहत म्हणाला. राजवीर काळजीत ऑफिसमधून थेट जान्हवीच्या घरी गेला. खूप वेळ बेल वाजवली, पण दार उघडलं नाही. घरीही नाहीत. कुठे गेल्या असतील? शेवटी तो ऑफिसमध्ये परतला. कालपर्यंत सगळं ठीक होतं. आज अचानक काय झालं? राजवीर पूर्णपणे गोंधळलेला होता. त्या रात्री जिथे काल आनंद होता, तिथे आज दोघांच्याही चेहऱ्यावर चिंता आणि दुःख होतं. मी आता सरांसोबत काम करणार नाही. मी कधीच विचार केला नव्हता की ते असं करतील. जान्हवी घरी बसून रडत होती. दुसऱ्या दिवशीही जान्हवी ऑफिसला आली नाही. आणि त्यानंतर राजवीर सतत फोन करत होता, पण उत्तर मिळत नव्हतं. पुढच्या दिवशी अचानक दरवाजा ठोठावला गेला. जान्हवी आत आली.
कुठे होत्या तुम्ही मिस जान्हवी? राजवीर उठून तिच्या जवळ गेला. जान्हवी शांतपणे बॅग उघडत होती. मी तुमच्याशी बोलतोय. राजवीर रागात होता. जान्हवीने लॅपटॉप टेबलावर ठेवला. हे काय आहे? राजवीरने विचारलं. आणि त्यानंतर हे तुम्हीच दिलं होतं. जान्हवी थंड आवाजात म्हणाली. हो तर. राजवीरला काहीच समजत नव्हतं. मी नोकरी सोडत आहे म्हणून तुमचं सामान परत करायला आले आहे. अजून काही असेल तर सांगाच, तेही परत देईन. जान्हवी शांतपणे राजवीरला म्हणाली. तू काय बोलतेस? जान्हवी आश्चर्याने विचारतो. गुड बाय असं म्हणून जान्हवी निघू लागते. काय मी जान्हवी, तुमचं डोकं ठीक आहे ना? आणि त्यानंतर राजवीर तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढत म्हणतो. हो, आता सगळं ठीक झालंय. जान्हवी थंडपणे उत्तर देते. आपलं काय बोलणं झालं होतं आणि अचानक हे सगळं काय? राजवीर तिला विचारतो. मला काहीच आठवत नाही. जान्हवी स्पष्ट नकार देते. जान्हवी पुन्हा निघू लागते. राजवीर पुन्हा तिचा हात धरतो. तिला जवळ ओढून आपल्या छातीत सामावून घेतो. काय झालंय मी जान्हवी, मला सांगा. तो रागाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. काहीच झालेलं नाहीये, मला जायचं आहे. आणि त्यानंतर जान्हवी म्हणते. तुम्ही काय बोलताय? राजवीर तिला घट्ट मिठीत घेतो. माझ्याकडे पहा. तो तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन म्हणतो. 15 दिवसांनी गेले किंवा आज गेले काय फरक पडतो? आणि तसंही मिस लवीला सगळं येतं. माझी काहीच गरज नाही. आणि त्यानंतर जान्हवी म्हणते. मी आधीच सांगितलं होतं ना की तिला दुसरीकडे अपॉइंट करेन. मग हे सगळं का करताय? आपलं या विषयावर आधीच चर्चा झाली आहे. मला काही समजत नाहीये, राजवीर म्हणाला. राजवीर अस्वस्थ होतो. नाही, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला दुसरीकडे का अपॉइंट कराल? आणि मला तर जायचंच होतं. जान्हवी म्हणते. काय गर्लफ्रेंड? कोणती गर्लफ्रेंड? राजवीर धक्क्यात विचारतो. मला माहीत आहे, मिस लवी तुमची गर्लफ्रेंड आहे. खोटं बोलायची गरज नाही, जान्हवी म्हणते. आणि त्यानंतर खोटं? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? शुद्धीत आहात ना? राजवीर तिला सोडतो. हो, मी शुद्धीतच आहे, जान्हवी ठामपणे म्हणाली. मला तसं वाटत नाही. 2 दिवसात ती माझी गर्लफ्रेंड कधी झाली मिस जान्हवी? तुम्ही मला ओळखत नाही का? राजवीर रागात म्हणतो. मीच नाही तर संपूर्ण स्टाफला माहिती आहे. जान्हवी उत्तर देते. काय? तुम्हाला गैरसमज झाला आहे, राजवीर म्हणतो. सगळ्यांना? आणि त्यावेळी जान्हवी परत विचारते. थांबा, मी चौकशी करून सांगतो. तोपर्यंत माझ्यासाठी कॉफी घेऊन या, राजवीर म्हणतो. मला नाही आणायची, जान्हवी नकार देते. प्लीज जान्हवी, आता त्रास देऊ नका, राजवीर विनवतो. ठीक आहे, जाते. असं म्हणत जान्हवी कॉफी आणायला निघते. राजवीर आपल्या केबिनमध्ये एका धिप्पाड माणसाला बोलावतो. ऑफिसमध्ये चौकशी करून सांग, माझा सध्याचा स्टेटस काय चाललाय. तो आदेश देतो. आणि त्यावेळी तो बोलतो की हो सर. तो माणूस निघून जातो आणि थोड्याच वेळात तो परत येतो. काही समजलं? आणि त्यावेळी राजवीर लगेच विचारतो. हो सर, तुमचं आणि तुमच्या सेक्रेटरीचं फिजिकल रिलेशन आहे असं सगळ्यांना वाटतंय. तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखता आणि स्टाफला वाटते की ती तुमची गर्लफ्रेंड आहे. तो सगळी माहिती देतो. नाव काय सांगितलं? राजवीर विचारतो. आणि त्यानंतर लवी सर, तो म्हणतो. राजवीर टेबलावर जोरात हात आपटतो. हे सगळं कुणी पसरवलंय? तो रागाने विचारतो. आणि त्यानंतर बहुधा मिस लवीनेच स्वतः सगळ्यांना सांगितलं आहे. तो माणूस उत्तर देतो. तुम्ही जा. राजवीर त्याला पाठवतो. राजवीर मिस लवीला केबिनमध्ये बोलावतो. मिस लवी,
बाहेर काय चाललंय याची कल्पना आहे का? आणि त्यावेळी तो संतापाने विचारतो, नाही, काय झालं? मिस लवी सगळं माहीत असूनही अनोळखीपणा दाखवते. तुम्ही स्टाफला काय सांगितलं? राजवीर थेट विचारतो. आणि त्यावेळी मी काय सांगितलं? मिस लवी मुद्दाम न समजल्यासारखं वागते. तुम्हाला फार चांगलं माहीत आहे. राजवीर आता प्रचंड रागात असतो. मी जे सांगितलंय ते सगळं खरंच आहे, मिस लवी निर्धास्तपणे म्हणते. मिस लवी, तुमच्या मर्यादेत राहा. राजवीर तिला थांबवतो. मिस लवी त्याच्या जवळ येत म्हणते, काय झालं बाबू? असं का वागतोयस? तेवढ्यात जान्हवी केबिनमध्ये येते. मिस लवी, तुमचं सामान उचला आणि लगेच इथून निघा, राजवीर ठामपणे म्हणतो. राजवीर, असं काय बोलतायत? असं काय झालंय? आणि त्यावेळी मिस लवी विचारते, सॉरी. जान्हवी पटकन कॉफी ठेवून निघू लागते. थांबा मिस जान्हवी, राजवीर म्हणाला. राजवीर तिला अडवतो. आणि त्यावेळी मिस लवी, आता तुम्ही माझा पेशन्स टेस्ट करताय आणि तो संपलाय, राजवीर तिच्यावर ओरडतो. रिलेशन ठेवताना सगळं माहीत नव्हतं का? आता मला दुधातली माशी समजून बाहेर फेकताय? मिस लवी रडत आरोप करते. आणि त्यानंतर आत्तापर्यंत मी सभ्यपणा ठेवला आहे, नाहीतर तुम्हाला धक्के मारूनही बाहेर काढू शकलो असतो, राजवीर म्हणाला. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा.